आत्ताच मगाशी मी म्हटलं तसं, की राजकारण हा फारच आता ऐरणीचा सगळा विषय आहे आणि अभिजित सरांनी ती बनवली आहे ती सीरीज रानबाजार म्हणून. मी 2 वेळा त्याच्यावर लिहिलं. आता ते त्यांनी मला सांगितलं, की "मी कळवतो तुला कसं वाटलं ते." त्यांनी अजून मला काही कळवलं नाही, कारण आजची वाट बघत होता. तर आपण मग त्याच्यापासूनच सुरू करूया, की तुम्हाला रानबाजार जो काही एक हे होता, तर तो कसा सुचला किंवा का ते करावंसं वाटलं? मी नेहमी असं म्हणतो की कविता, लेखन हे कसं सुचतं ह्याला उत्तर देणं हे मत कठीण आहे. म्हणजे ती प्रसूती जेव्हा होते तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की तिकडे बाहेर असलेल्या माणसाला कविता करता येत नाही आणि मला कविता करता येते, यात माझं कर्तृत्व काय आहे नेमकं. तर मला असं लक्षात येतं की नाही, काय म्हणजे परमेश्वराची कृपा की मला ती बुद्धी दिली त्यांनी, आणि त्यामुळे तो कसा सुचला आणि त्याचं क्रेडिट खाणं मला काहीसं नेहमीच असं, हे काय नम्रतेची भावना वगैरे नाही आहे, मला ते खूप मनापासून असं वाटतं की मला गंमत वाटते, मला ते येतं याचं, मला सुचतं याची गंमत वाटते, मला एखादा शॉट सुचतो त्याची मजा येते मला. रानबाजारच्या बाबतीत मी जसं म्हणलं की त्याचं नाव आधी रान बाजार होतं आणि ते काही अनेक भौगोलिक, सामाजिक अनेक विविध कारणासाठी ते रान बाजार करण्यात आलं. मी नेहमी असं म्हणतो की मी राजकारणात आहे, समाजकारणात आहे, कलाक्षेत्रात आहे, धडपड करत आहे. तुम्ही सजग असलात तर तुम्हाला ना माणसं ही कथा स्वरूपात समोर येतात असं मला वाटतं. मला प्रत्येक माणसामध्ये एक कथा दिसते वगैरे, असं खूप भव्य दिव्य वाक्य बोलत नाही, पण मला एक राजकारण आलं तर करत असताना, म्हणजे मी एक उदाहरण देतो त्याच्यावरती तुम्हाला कळेल की लेखकाला, कवीला, भले तो प्रेम कवी असला तरीही, किंवा कुठल्याही रानबाजार सारखी, किंवा इथे सगळ्यात दिग्गज लेखक इथे बाजूला बसलाय आपल्या, भुजेवारांचं लिखाण ज्या प्रकारचं त्याच्यात म्हणजे डेप्थ वगैरे या गोष्टी जे म्हणतो ते आम्ही त्यांच्या विनोदाच्या माध्यमातून आतमध्ये शिरणं, म्हणजे आमच्यावर संस्कारच मला असं वाटतं की कदाचित थोडेफार जास्त विद्रोही साहित्याचे झालेत की काय, असं मला हल्ली हल्ली म्हणजे सगळेजण हे विचारतात म्हणून वाटतं. म्हणजे अगदी तुकारामांच्या अभंगांपासून ते सन्माननीय महापौर नरेश म्हस्केजी आलेले आहेत. पटकन मी वरती बाईट द्यायला जात होता तेव्हा अश्विनीने विचारलं, अरे एवढं सुंदर कोणी बांधलं? म्हणलं नरेशनी बांधलंय, कारण तो कलाप्रेमी आहे आणि राजकारणात राहून सुद्धा तो असे उद्योग करतो, म्हणूनच तो जरा बाहेर आहे. माझा खूप जवळचा मित्र आहे, त्यामुळे मी जाहीर महापौरांची असे बोलू शकतो. नाही, खूपच उत्तम केलंय, म्हणजे तो आला म्हणून नाही, पण राहवत नाही म्हणून. मी बघितलं हे सगळं. मी येताना एम्फी थिएटर पण बघितलं, पण मी आत नाही गेलो. कौतुकास्पद आहे. नाही तर अशा ठिकाणी एखाद्या नरेश म्हस्केचा क्लब निघाला असता, नंतर त्याच्या भावाचं रेस्टॉरंट निघालं असतं, नंतर एके ठिकाणी त्याला पार्किंगला जागा त्याच्या सोसायटीला मिळाली असती आणि कॉम्प्लेक्स बांधला असता. हा साधारण प्रवास न करता हे जर बांधलं असेल तर नरेश करता एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. खरं मनापासून बोलतो मी. आणि हे विश्लेषण मित्राचं आहे त्यामुळे आनंददायक आहे. मी जो मगाचा मुद्दा म्हणत होतो की मला दिसतो बाबा राजकारणाच्या पलीकडचा माणूस. मी रानबाजार विषयी का झाला ते बोलते. सुदैवाने माझ्या घरचं वातावरण असं होतं की मी खूप वाचलेलं आहे. म्हणजे आम्ही कविता म्हणतो तेव्हा अगदी कुसुमाग्रजांचं लगेच असं नाव येतं, पण आम्ही रॉय केणीकर पासून आलेलो आहोत. आम्ही ढसाळ वाचून अजूनही विरंगुळा, डोक्याला ताप झाला तर खटकन कुठलं तरी पुस्तक आमचं काढलं तर मी कुठल्याही चित्रेंपासून कुठलंही वाचल्यानंतर एक मनशांती आपल्याला एक असं स्थिरावते. इतपत आमच्यावर तो संस्कार आहे.
त्यामुळे ढसाळांचा गांडू बगीचा ते अगदी विशाखापर्यंत सगळं असं मुखोद्गत नसेल तरी आमच्यावर ते नकळतपणे असलेले संस्कार आहेत. त्यात मी बॅकड्रॉप असं ठेवून विचार करतो जेव्हा की रानबाजारच का, तर मला ज्याच्यामध्ये एक सामाजिक आघात आहे असं अशा कवितांनी मला जास्त जवळ खेचल्यासारखं वाटतं मला. त्यामुळे रान बाजार करताना जे चित्र आहे, आणि मी मगाशी म्हणलेलं, आता काय झालंय की काही शब्द, काही शिव्या या खूप आपल्यापासून दूर आहे. आणि हे काय वात्रटपणा, हा काय चावटपणा आहे, याच्या पुढे कला होतीच. आत्ता या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ती पुढे गेलेली खूप आहे. आता लोकांना वाटू लागलंय किंवा समजून घेऊ लागलेत. म्हणजे मी खास याच्यात या माणसाने नावाची नामदेव ढसाळांची कविता यूट्यूबवर आहे. ती तुम्ही जाहीररित्या म्हणू नाही शकणार, जाहीररित्या ऐकू नाही शकणार, पण त्याचा जर थॉट बघितला तर सरसरून अंगावर येतं, काटा येतो अंगावर. या पद्धतीचे जर समाज अस्तित्वात असतील, या प्रकारच्या गोष्टी जर घडत असतील, तर याचं समप मी एका वाक्यात करतो. पियुष मिश्रांचं एक गाणं आहे बहुतेक, गुलालमध्ये, म्हणजे समजा चुकलो नाही मी ते, त्यात त्याची एक त्यांच्या 2 ओळी आहेत, त्या मला भयंकर आवडतात. सध्याच्या परिस्थितीला धरून मी म्हणतोय कि जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो. काय चाललंय काय नाही, मी फार बोलत नाही, मला भडाभडा बोलावं असं वाटतंय. तू म्हणतोस ना आजचं राजकारण काय चाललंय त्याच्यावर रानबाजार लिहिला. आता दिल पे हात रख के मनातल्या मनात बोलो, काय फरक पडला रे आपल्याला. काल तुम्ही करत होतात आणि आज तुम्ही जे करतात, तुम्हाला व्यक्तिशः काय फरक पडला? नाही पडलाय. पहाटेचा शपथविधी ते हे जे काही झालं ते योग्य अयोग्य हा विषय, हा प्लॅटफॉर्मच नव्हे. पण तुमच्या आयुष्यात काय फरक पडलाय? तुम्ही जर त्याचे समर्थक किंवा त्याचे काही पदाधिकारी असाल तर तुम्ही नाचला असाल, तुम्ही नसाल ते शिव्या घातल्या असतील. त्या व्यतिरिक्त सामान्य माणसं, म्हणजे आपण सामान्य माणसं नको, राजकारण विरहित, सक्रिय राजकारण विरहित माणसं जी 99.99% आहेत इथे, मला असं वाटतं की हा एक, आणि मी अर्धा असं 1.5 सोडला तर सगळेच आहेत. काय फरक पडला आपल्या आयुष्यात? इतका जर दुरावा तो जर असेल तर तिथे काय चाललंय ते दाखवण्याची माझी ती ऊर्जा होती. दॅट इज रानबाजार. अरे वा, छान. खूप स्पष्ट झालं की हे तू का केलंस. विशाल, तू सुद्धा आधी झीमध्ये VFX करत होतास, त्यानंतर तू लपाछपीसारखा सिनेमा केलास, आणि नंतर क्रिमिनल जस्टिससारखं, आय थिंक धुलियान बरोबर ना, दिग्मांशू धुलियान बरोबर को डिरेक्ट केलंस. तर ही जी प्रोसेस आहे सिनेमा टू OTT, ही कशी होती, म्हणजे त्याच्याबद्दल जरा सांग. सर थँक्यू मला इकडे इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द 55th डे. खूपच मोठा इव्हेंट आहे. सॉरी, माझं बोलणं थोडंसं मराठी, इंग्लिश, हिंदी असेल, कारण मी ॲक्च्युली बाय बर्थ गुजराती आहे, पण मी गुजरातात फक्त 4 दिवस गेलो आहे. मी इकडेच वाढलो आहे, मिरजेत, आणि मग मुंबईमध्ये. नाही नाही, कधीच नाही. सुपर सर, कमाल आहे. सो ते थोडंसं मिक्स बोलणं, म्हणजे कम्युनिकेशन थोडंसं क्लिअर होईल, कारण माझे रोजची भाषा ॲक्च्युली गुजराती आहे. सो त्याच्यामुळे ते थोडंसं थोडंसं मिक्स होईल. सो कसं आहे की मी TV इंडस्ट्रीमध्ये काम केलं ऑलमोस्ट 14 वर्ष. VFX केलं, प्रोमोज करायचो, खूप TV चॅनल्ससाठी काम केलं. आणि मग जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायची पाळी आली, तेव्हा विचार केला मी काय वेगळं करावं की ज्याने इंडस्ट्री मला असं वेलकम करणार, आणि माझी जी काय मला सांगायचं आहे, जी काय मला स्टोरी सांगायची आहे, त्याला एक ऑडियन्स मिळणार, किंवा त्याला एक प्रोड्युसर मिळणार असं म्हणता येईल, फिल्म इंडस्ट्रीचा ऑडियन्स मिळणार. पण तसं काही होत नाही ॲक्च्युली. तुम्ही किती काय वेगळं करायला गेलं की तुम्हाला कोणीही वेलकम करत नाही. तुम्हाला वेलकम केव्हा करतात, जेव्हा तो धंदाला सूट होणार असेल तर.
बिझनेसला सूट होणार तरच तुम्हाला वेलकम करतात, नाहीतर वेलकम करत नाहीत. नवीन आयडियाजला वेलकम होत नाही या इंडस्ट्रीमध्ये. सो मग काय, पहिला पिक्चर स्वतःहूनही आपल्याला म्हणजे आपली जिद्द आणि आपली स्वतःवरची कॉन्फिडन्स आणि एक चांगला मग प्रोड्युसर त्यात भेटणं जो तुमच्या विजनला मॅच होईल, तसं करून तो पहिला पिक्चर बनवावा लागतो आणि तुमची पहिली एक पाऊल आहे ती टाकावी लागते इंडस्ट्रीमध्ये. तर तसं करून कसं बसं लपाछपी आम्ही बनवला. 15 दिवसात फिल्म शूट केली आणि थँकफुली ऑडियन्स म्हणजे तुमच्या सगळ्यांना, खूप लोकांना खूप आवडली. ते आजही खूप चर्चा करतात आणि मला खूप मेसेज येतात की ती फिल्म खूप आवडली होती. तसंच सेम मग हिंदीमध्ये पण जेव्हा बनवायचं होतं तेव्हा पण तसंच झालं आणि त्याच्यामुळे मी लपाछपीचंच रिमेक हिंदीमध्ये केलं. कारण तिकडे पण ऑडियन्सला कळावं की बाबा असा सिनेमा होऊ शकतो आणि जर तो एकदा प्रयोग सक्सेसफुल झाला आहे तर तो पॅन इंडियामध्ये पण तो सक्सेसफुल झाला तरच तर नव्या जॉनरला एक जन्म होईल. एक हॉरर जॉनर जो ऑलरेडी मेला आहे आपल्याकडे, त्याला एक नवीन एक पुनर्जन्म मिळेल. तर त्याच्यामुळे त्याचं रिमेक चोरी केलं. सरांनी सांगितलं होतं कशाला का केलं असं वगैरे पण ते त्याचं रिझन हे आहे, कारण ते नवीन काहीतरी प्रयत्न जर ऑलरेडी चालला असेल तर मग ते एक नवीन एक काहीतरी लोकांना सगळ्यांना काहीतरी नवीन करायला मिळतं. तर त्याच्यामुळे तो झाला आणि मग त्यात OTT प्लॅटफॉर्म्स वगैरे आले. मग मला वाटलं की चला आता हे नवीन एक मीडियम आलं आहे, त्यात काहीतरी आम्हाला नवीन करायला मिळेल असं इकडे पण वाटलं होतं. मला वाटतं की आता OTTचं असं आहे की खूपच एक्सपेरिमेंटल फेजवर आहोत आपण. काही चांगले प्रयत्न होत आहेत पण मोरलेस एवढं कॉर्पोरेट स्ट्रॉंग एवढं आहे कॉर्पोरेट होल्ड त्याच्यावर की क्रिएटिव्हला जर स्वतः लिहिलं असेल आणि जर सर असेल किंवा सरसारखे सिनियर रायटर डिरेक्टर असेल तर थोडंसं जास्त होल्ड मिळतो. पण जर नवीन कोणतरी असेल किंवा इनफॅक्ट हिंदीमध्ये पण खूप सिनियर डिरेक्टरना एवढा होल्ड मिळत नाही, कारण तिकडे त्यांचे जी क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्हची टीम असते ते बसून तुम्हाला सांगतात की बाबा तुम्हाला असं करायचं आहे, तुम्हाला तसं करायचं आहे आणि आपल्याला वाटतं की बाबा हे चाललं आहे काय, म्हणजे तुम्ही आम्हाला का घेतलं, म्हणजे आम्ही का आहोत इकडे, जर तुम्हीच आम्हाला सांगायचं असेल की बाबा हे करा तर मग सो तसं चाललं आहे. बट आय थिंक इट्स अन एक्सपेरिमेंटल फेज. त्यात एक मोठा फायदा असा झाला आहे की खूप नवीन दिग्दर्शक, खूप नवीन लेखक यांना ॲटलिस्ट एक संधी मिळाली आहे काहीतरी प्रूव्ह करायची. ते खूप स्ट्रगल करत होते इतके वर्ष, पण आता कॉन्टेंट होरायझन एवढं वाढल्यामुळे त्यांना एक संधी मिळाली आहे काहीतरी करायची, ॲटलिस्ट एक सुरुवात करायची कुठेतरी. सो त्याचा फायदा आहेच, नक्कीच आहे. आणि हा मीडियम राहणारच आहे, हा कुठे जाणार नाही आहे. सो त्याला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. होपफुली काही वर्षाने इट विल काहीतरी चांगलं होईल, त्यात काहीतरी वाईट पण होईल, काहीतरी चांगलं पण होईल. पण हा ॲक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे मी पण काही वेबसिरीज केल्या. एक वेबसिरीज केली, त्याच्यानंतर दुसरी एक केली. त्यात एवढा वाईट एक्सपिरियन्स झाला की त्याच्यानंतर 3 वर्ष मी वेबसिरीज केली नाही, कारण मला वाटलं की नाही होणार, मी जगू शकणार नाही, त्याच्यापेक्षा आपली फिल्म बरी. आता मी परत एक वेबसिरीज करतोय, पण आता नोकरी जाण्यासारखं येते. सकाळी उठून बॅग घ्यायची, ऑफिसला जायचं, हाजरी साईन करायचं, हाजरी द्यायची आणि परत यायचं, असं आहे ते. सो तसं आहे. होपफुली मी जर काही लिहिलं तर मग त्याला जस्टिस करता येईल असं वाटतंय मला. पण तो मीडियम चांगलाच आहे आणि होपफुली इंडियामध्ये ते एक प्रोग्रेसिव्ह होईल असं वाटतंय कधीतरी. पण विशाल आणि अभिजित, मला दोघांना तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही सिनेमा लिहिला आणि एक वेब सिरीज किंवा OTTसाठी काहीतरी लिहित आहे, तर क्रिएटिव्ह लेवलला काय त्याच्यात फरक असतो हे जरा सांगा. म्हणजे आम्हाला ते माहिती आहे की त्याच्या मागचे ते एक्झिक्युटिव्ह बसलेले असतात वगैरे वगैरे, पण ती नंतरची आपण फेज समजूया. जेव्हा तुम्ही ॲज अ रायटर म्हणून सिनेमा लिहिता आणि रायटर म्हणून तुम्ही OTTसाठी काहीतरी लिहिता, तेव्हा काय फरक असतो त्याच्याबद्दल थोडंसं दोघांनीही सांगा. सो मी ॲक्च्युली OTTमध्ये मी स्वतः लिखाण केलेलं नाही आहे. बरं. मी फक्त ॲज अ कमिशन डिरेक्टरच गेलो आहे आणि त्यात जे काय त्यांनी थोडंफार जे माझं ओपिनियन घेतलं असेल ते त्यात इन्कॉर्पोरेट झालेलं आहे. पण सिनेमा स्वतःचा असतो नेहमी, फिल्म ही आपली स्वतःची असते. त्यात तुम्हाला एक ॲक्टरला तुम्ही कन्व्हिन्स केलं किंवा एका प्रोड्युसरला कन्व्हिन्स केलं की तुम्हाला पाहिजे असा सिनेमा बनवू शकतो. पण OTTमध्ये खूप जास्त लेवल्स ऑफ क्रिएटिव्ह लोक असतात, त्याच्यामुळे ते खूप असं मिक्स्ड बॅग असते. ते म्हणजे एक चित्र जर काढायचं घेतलं तर मग कोणीतरी फेस कोणतरी वेगळा माणूस काढणार, हात कोणतरी वेगळा काढणार, पाय कोणतरी वेगळा काढणार आणि मग ते चित्र बनतं. तर सो दॅट इज OTT. पण फिल्म एका माणसाची विजन असते किंवा जास्तीत जास्त 2 माणसाची विजन असेल, प्रोड्युसर आणि डिरेक्टर असेल आणि मग ॲक्टर येऊन त्या विजनला पार पाडतो. तर त्यात इट इज मोर क्लोजर टू द हार्ट असं म्हणता येईल सिनेमा. अभिजित, तुझं काय मत आहे, कारण तू दोन्ही लिहिलेलं आहेस. नाही, ही परिस्थिती आहे खरं. माझ्या बाबतीत ही उद्भवलेली नाही आहे, अगदीच नाही आहे. 2 गोष्टी आहेत. पहिले, सिनेमा आणि OTTतला तुम्ही थोडासा फरक लक्षात घ्या.
आपण या सिरीज विषयी बोलू, कारण रानबाजार OTT आहे आणि रेगे ठाकरे आपण रेगे विषयी बोलू. काय आहे की पहिलं प्रेम ॲज अ मेकर जेव्हा असतं तेव्हा ते फिल्मच असतं. कारण भव्य पडद्यावरती आपण एखादं चित्र साकारणं याच्यासारखी गंमत नाही. इट्स नॉट अबाउट द टायमिंग, म्हणजे तुम्ही 2 तास आहे का 3 तास आहे, ॲज अ बिग स्क्रीन मॅन. तर असं आपल्याला कळत असतं की मला त्या पडद्यावरती जेव्हा, आता ठाकरेचं उदाहरण देतो मी, 4-4, 5-5 हजार ज्युनियर आर्टिस्ट बरोबर काम केलं मी. विलक्षण अनुभव होतात. फिल्म कशी काय काय पद्धतीची होती, प्रोपोगंडा होती का, ते सोडून देऊ. पण त्यामुळे त्या एक भव्य कॅनव्हास मिळतो. OTTला पण खूप मोठा कॅनव्हास मिळतो. मोठा कॅनव्हास आणि भव्य कॅनव्हास यातला फरक आहे तो. मी 2 तासाची फिल्म करतो आणि जेव्हा सिरीज करतो तेव्हा 7 तासाची फिल्म करतो. मला 2 तासाच्या फिल्ममध्ये इम्पॅक्ट तुम्हाला चित्रकाराला तोच हवा असतो ना, की म्हणजे याचं आपल्या जसं होतं आता ज्या OTT प्लॅटफॉर्ममध्ये, अनेक लोकांनी मला विचारलं, कारण याला हिंदीला पण ऑफर होती, म्हणजे आता मी नावं घेत नाहीत, पण अगदी तिप्पट चौपट पैसे घेऊन माझ्यासमोर उभे होते. पण मला 2 गोष्टी करता ती प्लॅनेट मराठीला करायची होती. नंबर 1, हे बोलायला हवं मला निदान प्रभातच्या इथे, आपण आपलं कौतुक, आपल्या माणसाचं कौतुक काय आपल्याला काय घेणं देणं नसतं. आपण बोलणार नोलान, स्पिलबर्ग वगैरे तिकडचं विकडचं. एका सामान्य घरातल्या मराठी मुलांनी, अक्षय बर्दापूरकरनी जगातला पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म काढला, प्लॅनेट मराठी. किती जणांनी कौतुक केलं हो. मी ही भावना सगळ्या पत्रकारांना, संपादकांशी बोलतो, तुझ्याशी पण मी बोललो होतो. 100 कोटीचं व्हॅल्युएशन आहे आज प्लॅनेट मराठीचं. ते त्याच्यावर काय चांगलं आहे काय वाईट हा पुढचाच प्रश्न हो. आपल्याला अक्षय बर्दापूरकर नाव नाही माहिती अजून. माहिती असावं. ती माहिती करून देण्याची जबाबदारी मीडियाची आहे, लोकांची आहे. अक्षय आणि माझं अक्षय म्हणजे रेगे एक कसं आहे, तुमच्या नावावर हा म्हणला त्याप्रमाणे एक रेगे स्वतःच करायला लागला. कारण रेगे नंतर एक स्वतःचं केल्यानंतर लोक तुम्हाला ठरवतात हा दिग्दर्शक आहे का नाही. त्याच्या अडचणी त्या प्रत्येकाला येत असतात. म्हणजे ते काय मला मी वेगळा आहे वगैरे, कसे काय दागिने घाण टाकले आणि कसं काय दिव्याखाली बसून मी स्क्रिप्ट लिहिलं, असलं ते सगळं यशस्वी माणसांचं एक बरं असतं, त्यांचं सगळंच खरं असतं. तर त्याच्यातमध्ये ते असतं ते. तर ते करताना OTTला पण भयंकर चॅलेंजिंग आहे. तुम्ही मराठी चित्रपट करता, मी रेगेला पण तेव्हापासून म्हणायचो 2014च्या आधीपासून, की देर इज नो लँग्वेज ऑफ द फिल्म, की देर इज ओनली वन लँग्वेज ऑफ द व्हिज्युअल्स. तुम्ही काय भाषा आहे. आणि गंमत वाटते, म्हणजे मी काय फार द्रष्टा होतो अशा हे नाही, म्हणजे काय भावना माझी होती. आज ते खरं आहे ना, आज आपण OTTवर स्पॅनिश बघतो, टर्किश बघतो, तेव्हा सुद्धा बघायला मिळायचं. माजिद मजिदी बघायचो आपण, इराणियन फिल्म बघायचो, किंवा कुरोसावा बघायचो म्हणजे काय, त्याला प्लॅटफॉर्मच नव्हता बघण्याकरता. कारण कुठेतरी फेस्टिवल लागायचा ना, तेव्हा साला कॉलेजमधनं जाऊन कोणीतरी किती पैसे तरी करून ते बघायला मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं. आज तुम्हाला क्लिकवर आहे सगळं, हे सगळ्या ग्लोबल आहे. त्यामुळे मराठी OTT मी सिरीज केली का हिंदी केली, त्यांना दोन्ही एलियनच आहे. तुमचे कॉम्पिटिशन ग्लोबल आहे. आता तुमचा कॉन्टेंट लोकल असू दे, कॉम्पिटिशन ग्लोबल आहे. तुम्ही ही तरुण पिढी, आज मला असं वाटतं इकडचं ॲव्हरेज वय हे 55 वगैरे असेल, खरं बोलू आपण. जी दीप प्रभातला निष्ठावान आहेत आणि जी प्रभातचा एक सुवर्ण काळ बघितलेले लोक आहेत, त्यांच्या मनात प्रभातविषयी आपुलकी आहे म्हणून आलेले आहेत. काही तरुण आहेत, 1, 2, 5, 7, 8, 9 आहेत. पण आज 100 जण नाहीत, याचं कारण त्यांच्या हातात ग्लोबल सगळं आहे. ते नेटफ्लिक्स बघतात, डॉक्युमेंटरीज बघा. काय बजेट हा मुद्दा असतो, ते सोडून देऊ आपण. काय कन्व्हिक्शन असतं त्यांचं,
काय प्रेझेंटेशन असतं. ठीक आहे, त्यांचं 500,000 कोटी बजेट असतात किंवा काही असतात. तुम्ही नार्कोस किंवा इथपासून बघा, क्राऊन बघा किंवा अनेक सिरीज बघा. पण तुम्हाला एक लक्षात येईल की शेवटी प्रत्येक भव्य झालेली सिरीज ही सगळ्यांना आवडते का? 1000 कोटी केले म्हणजे आवडते का? नाही. क्राऊनमध्ये लोकल कॉन्टेंट आहे त्यांचा ना, त्यांच्या राणीवरती आहे. नार्कोसमध्ये मेक्सिकोमधला त्याचा ड्रग माफिया लोकल कॉन्टेंट आहे. लोकल जेवढे जाल तुम्ही तेवढे ते ग्लोबल असतं असं मला वाटतं. आणि त्या रानबाजारीचं लोकल कॉन्टेंट हा आपल्या इथे घडलेला, इथे आजूबाजूला घडलेला कॉन्टेंट आहे, तो भावतो लोकांना. आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला खेळता येतं. जेव्हा तुम्ही 400 मिनिटं करता, इथे 120 मिनिटाचं फिल्म असतं, तिथे 400 मिनिटं करता. अगेन त्याच्यात काय आहे, तुम्हाला जेव्हा एपिसोडिक जायचं असतं तेव्हा फिल्मला करता तुम्हाला एकच इंटरव्हलला ढंटडॅण वाटायला लागतं. इथे 10 वेळा 20 वेळा वाटावं लागतं, कारण सुरुवात झाली की मध्ये टायटल येतं तेव्हा एकदा ढंटडॅण वाटलं पाहिजे, आलं मला बघायचंय, आणि एंडला वाटलं पाहिजे की मला पुढचं बघायचंय. सो तुम्हाला 20 क्लायमॅक्स डिझाईन करायचे आहेत. सो हे गणित वेगळं आहे. पण मी नेहमी म्हणतो, तुम्ही जर बघाल तर सगळे ए ग्रेड स्टार्स जे आहेत बॉलिवूडमधले, त्यांच्या सगळ्या फिल्म्स फ्लॉप झाल्यात. तुम्ही एखादं पटकन उदाहरण देतो की OTTची ताकद एवढी भयंकर आहे की म्हणजे आज काय आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो, पण आनंदच आहे की आज अनेक याच्यामध्ये देशातल्या पहिल्या 5 देशात बघितल्या जाणाऱ्या 5 पहिल्या OTT वेब सिरीजमध्ये पहिल्या 5 रानबाजार येते. जेव्हा त्या पहिल्या 5 बघितलेल्या जेव्हा सिरीज आहेत, त्यात 3 आठवड्यापूर्वी म्हणजे जेव्हा ती आलेली तेव्हा 5वी अमेरिकन सिरीज होती, 4थी मल्याळम होती, 3री परत अमेरिकन होती, 2री ब्रिटिश होती आणि पहिली रानबाजार होती मराठी. म्हणजे हे ओव्हरवेलिंग आहे. मला आता सुद्धा काटा आला की अरे बापरे, खरंच की काय एवढं छान झालंय ते. संतोष मित्र आहेत किंवा यांना मी बोललो म्हणून दखल घ्यावीशी नाही वाटत. हा प्रश्नाने यांनी घेतली आहे का, हे यांचं सोडून मी बोलतोय. तर तुम्ही दखल नाही घेतलीत, जग घेतंय. तुम्हाला आता इथे पब्लिसिटीची भीक मागण्याची गरज नाही. OTT हा भयंकर क्रुशल प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही दाखवा, नाही तर तुम्ही घरी जा. आमच्याकडे चॅनलवरती तर 5, 7, 8 चॅनल आहेत. आता तुम्हाला टिप ऑफ द फिंगरमध्ये 1000 सिरीज आहेत, वर्ल्ड क्लास आहेत त्या. त्यामुळे तुम्हाला हल्लं की तुम्ही युअर आउट. आणि मला असं वाटतं की OTTचा जो असा कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे ना, त्यामुळे एक त्याच्यात एक मजा आहे की. अमोल, आता तुझ्याकडे येतो की आत्ता हे जे म्हणाले त्याच्यातला जो अर्थकारण आहे त्याच्यावर तू कसा एक फोकस टाकशील? कारण आपल्याकडे जेव्हा सुरुवातीला सेक्रेड गेम सारखी सिरीज आली आणि मग नंतर त्याचा चेहराही बदलला, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. पण याच्यामध्ये जे काही अर्थकारण गुंतलेलं आहे त्याबद्दल तू काय सांगशील? नमस्कार. आणि प्रभातचं अभिनंदन. खरं तर वर्धापन दिन आहे. आणि जसं मगाशी अभिजित देशपांडेंनी सांगितलं की ही फिल्म सोसायटी जी आहे, तर OTT ही सुद्धा एक फिल्म सोसायटी सारखंच आहे. म्हणजे त्याचं एक वेगळं स्वरूप आजच्या काळातलं, जसं अभिजितने सांगितलं की कशा प्रकारे जगभरातलं सगळं मनोरंजन तुमच्या हाताशी आहे, घरी बसून तुम्ही बघू शकता. तर आता भारताचा जर विचार केला तर साधारण आत्ताचा आकडा आहे 50 कोटी 50 कोटी प्रेक्षक आहेत आत्ता जे OTT बघतायत भारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये 5 कोटी आहेत जे पैसे भरून बघतायत, सबस्क्रिप्शन देऊन बघतायत. कारण आपल्याकडे MX प्लेअर सारखे काही OTT प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला फ्री एंटरटेनमेंट देत आहेत, त्याच्या बदल्यात ॲडव्हर्टाईज तुम्हाला बघायला लागतात वगैरे. तर आता भारत असा देश असा आहे ना की आपल्याकडे फुकट्यांचा देश म्हणून पण बघितलं जातं, आपल्याकडे उच्च अभिरुची असलेल्या प्रेक्षकांचा देश म्हणूनही बघितलं जातं. त्यामुळे मिक्स आहे सगळं. जशी जातींमध्ये आणि आर्थिक विषमता जशी आहे तशी या अभिरुचीमध्ये सुद्धा विषमता आहे मोठ्या प्रमाणावर. आणि त्याचा अंदाज अजूनपर्यंत जगभरातल्या सगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सना आलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला इथे आल्यानंतर नेटफ्लिक्स असेल, ॲमेझॉन असेल, ते डीप पॉकेट्स आहेत, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, आणि अजूनही ते एक्सपेरिमेंट करतायत मग भारतामधल्या कॉन्टेंटबद्दल. सो जसं तर विशालने पण सांगितलं की ते हॉलिवूडमधून आलेत किंवा ते परदेशातून आलेत, ते तिथली कामाची पद्धती घेऊन इथे आलेले आहेत. पण आपल्याकडे ज्यांना आपण जुने जाणते म्हणतो आणि त्याच वेळेला त्यांना आपण ओल्ड स्कूल म्हणतो,
असे काही सुभाष घई असतील किंवा प्रियदर्शन असतील, असे जे दिग्दर्शक, त्यांची एक मोठी पिढी आहे आणि त्यांचे सिनेमे बघणारी प्रेक्षकांची पिढीसुद्धा आहे. सो ती बदलणं आणि त्यांची अभिरुची बदलणं हे खूप कठीण काम आहे आपल्याकडे. आपण आत्ता इथे बसून असं म्हणतोय की आम्हाला स्क्विड गेम आवडतं आणि आम्ही ब्रेकिंग बॅड बघतो आणि नार्कोस बघतो वगैरे, पण अजून भारतामध्ये पूर्ण प्रेक्षकांचा जर विचार केला आणि लोकसंख्येचा विचार केला तर ते अजून पोचलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांचं अजून चाचपडणं सुरू आहे की कुठल्या प्रकारचं मनोरंजन आवडणार आहे. मी नेहमी असं मी मागे पण म्हटलं होतं की द्वाड मुलं असतात ना, त्यांच्यासारखं हे OTTचा सगळा कारभार आहे. मी त्यांना इथे OTT जेव्हा सुरू झालं ना, तेव्हा त्या मुलांना सांगितलं, द्वाड मुलांना, की सेन्सॉर वगैरे काही नाही, तुम्ही करा मस्ती, काय हवं ते करा. त्यामुळे सुरुवातीला आपल्याकडे हे अश्लीलता आणि शिव्या आणि हिंसाचार हे सगळं आलं आपल्याकडे. पण हळूहळू ते द्वाड मुलांना पण कळलं की नाही, थोडा अभ्यास पण करायला पाहिजे आपण, परीक्षा वगैरे आहेत ते करायला पाहिजे. त्याच्यामुळे आता हळूहळू पंचायत आहे किंवा गुल्लक आहे, हे जे रिजनल, जसं अभिजितने सांगितलं की रिजनल कॉन्टेंट, तुमच्या भाषेतला कॉन्टेंट, तुमच्या घराच्या आसपास घडणारा कॉन्टेंट जो आहे त्याच्यावर आता भर दिला जातोय. त्यामुळे बजेट आता महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय देताय आणि ते प्रेक्षकांना आवडणार आहे की नाही. त्यांचं कसं आहे की ते तिथे कॉर्पोरेटमध्ये बसून झूम कॉल्सवर, आता म्हणजे पॅन्डेमिकचा परिणाम आहे, झूम कॉलवर बसून ते खूप काथ्याकूट करतात त्याच्यामध्ये, की पहिल्या भागात काय असणार, दुसऱ्या भागात काय असणार, मग आपण असं करायला पाहिजे. जसं अभिजितने सांगितलं की त्याचा शेवट असा करायला पाहिजे की लगेच तिसरा भाग त्यांनी बघितला पाहिजे. तर आता त्यांचा हळूहळू जो रोख आहे तो तुम्ही काय कागदावर आणताय, त्याचा कॉन्टेंट काय, शेवटी स्क्रिप्ट हे महत्त्वाचं आहे. तुम्ही वेबसिरीज करा, सिनेमा करा, काही करा, स्क्रिप्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आता अर्थकारण जर बघितलं तर हे रिजनल कंटेंटमध्ये बदलत जाणार आहे. जसं आपण पॅन्डेमिक काळामध्ये मल्याळम सिनेमे बघितले, जसे आपण इतर भाषेतले सिनेमे आवडीने बघितले, तसंच आता मराठी सिनेमे असतील, मराठी वेबसिरीज असतील, त्यांना चांगले दिवस यायला लागतील पुन्हा एकदा. फक्त एवढंच आहे की जसं अभिजितने सांगितलं की प्लॅनेट मराठीसारख्या OTT प्लॅटफॉर्मचं कौतुक किती झालं, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे किती जणांनी सबस्क्राईब केलं. फक्त 350 रुपये सबस्क्रिप्शन आहे. आपण का असं करतोय, म्हणजे आपल्याला काय झालंय. आणि हा माझा म्हणजे नेहमी एक हे आहे की, आणि तो मराठी प्रेक्षकांबद्दल आहे, इथे बसलेल्यांबद्दल आहे असं म्हणत नाही, ओव्हरऑल याच्याबद्दल आहे. आपल्याला एक अशी भावना आहे की ठीक आहे ना, प्लॅनेट मराठी काय आहे, अरे करा ना, 350 रुपये यार, फक्त एक वर्षाचं 350 रुपये भरायचं तुम्हाला. तुम्ही एकदा सिनेमा बघायला जरी गेलात तरी 1000 रुपये आज खर्च होतो. ठीक आहे, तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या, तुम्हाला नाही आवडलं तुम्ही काढून टाका, पण आपण जातच नाही तिथपर्यंत. आपण थिएटरपर्यंत जसे जात नाही ना आपला प्रेक्षक, तसा तो सबस्क्रिप्शन घ्यायलाही जात नाही. हे खरं दुःख आहे आता सध्या, पण हे बदलेल. जसं रानबाजारची चर्चा झाली, अजून पुढचा राजीनामा आता त्यांनी परवाच अनाऊन्स केलंय. आता ती हळूहळू अर्ज एक तयार होईल लोकांमध्ये की मला हे बघायचंय, मला मग ठीक आहे, आता पैसे भरून ठीक आहे, मी पैसे भरतो आणि मग जातो. सो हे बदलेल, फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्याच्या प्रकारे अर्थकारण पण बदलत राहील, जशी ही प्रेक्षकांची संख्या पण ज्या पद्धतीने वाढेल त्याप्रमाणे. श्रीकांत यांनी थोडंसं अर्थकारणाबद्दल बोलला, तू प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल जरा बोल. कारण सेक्रेट गेम जेव्हा आला तेव्हा सुद्धा आपण त्याच्यातली न्यूडिटी, सेक्स याच्यावरच जरा फोकस झाला होता. आता जसं पंचायत सारखी, गुल्लक सारखी सिरीज आहे तर ती बदलते, तर त्याच्याबद्दल तुझं काय विश्लेषण आहे? संतोषच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक वाक्य फक्त बोलायचं होतं, जे महत्त्वाचं वाक्य माझ्या दृष्टीने. तुम्ही ज्यांनी कुठे इथे आता फिल्म बघितली प्रभातवरची, त्यांनी एक कदाचित बघितलं असेल, प्रभातचा पहिला शो झाला जेव्हा चिडियाखानाचा, तर त्याचे माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स होते 55 वर्षापूर्वी. 55 वर्ष एका चांगल्या कामासोबत महाराष्ट्र टाइम्स तेव्हा पण होतं आणि आत्ता पण आहे. बोलणार आहे तो रानबाजारचा विषय आहे. प्रेक्षक म्हणून मला एक दोन गोष्टी सांगाव्या वाटतात इथे OTT विषयी आणि फिल्म विषयी. म्हणजे आता फिल्म ते OTT हा खरा प्रवास नाही आहे. फिल्म हे ही कला आहे, OTT हे माध्यम आहे. दोन स्वतंत्र गोष्टी आहे बोलूया. पण दोन मोठे भ्रम OTTने आपले दूर केले. म्हणजे आम्ही इतकी वर्ष आधी मामी फेस्टिवल केलं, नंतर एशियन फेस्टिवल केलं, खूप फिल्म्स केल्या. आम्ही खूप लोकांना सांगायचो, अरे फिल्म खूप चांगली आहे, ही खूप चांगली आहे, बघ तू, ही फ्रेंच फिल्म आहे, ही जर्मन फिल्म आहे, असं सगळं सांगायचो. त्या प्रत्येकाचं उत्तर आमच्याकडे काय असायचं, अरे ते सबटायटल्स वाचलं, पिक्चर बघता येत नाही यार, तो नाही बघता येणार. म्हणजे इकडे लक्ष देऊ की तिकडे लक्ष देऊ, आमचं होतं. सबटायटलमुळे तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि तुम्हाला फिल्म कळत नाही, आपला भ्रम OTTने दूर केला. आता सबटायटलमुळेच आपण बघतो. उलट पाहिजे असतात आपल्याला, कारण कधी कधी प्रोनाऊन्सिएशन कळत नाही इंग्रजी, आपल्याला अमेरिकन असतं ते. हां, तर ते प्रोनाऊन्सिएशन कधी कळत नाही आपल्याला. त्यामुळे सबटायटल्स हा अडथळा नसून सबटायटल्सची आपल्याला मदत आहे फिल्म समजून घेण्यासाठी. तो आपला एक मोठा भ्रम दूर केला. आणि गेली अनेक वर्ष
म्हणजे आम्ही फिल्म सोसायटीमध्ये सुद्धा किंवा जिथे कुठे सिनेमाची चर्चा होते त्या ठिकाणी एक वाक्य आम्ही फार आवडीने बोलायचो की सिनेमा हे समूहाने बघायचं माध्यम आहे. थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे सिनेमा, एक चर्चा केली पाहिजे सिनेमा बघितल्यानंतर. हा भ्रम आपला OTTने दूर केला. आपण बघतो, एकटेच बघतो, रात्री 12-1 वाजता 2 वाजता कधीतरी बघतो, आपण आपलाच अनुभव घेतो. त्यामुळे 2 मोठे भ्रम OTTने तुमचे दूर केले. हे प्रेक्षक म्हणून खूप मोठा, काय म्हणू आपण, मोठा क्रांतिकारी बदल आहे आपल्या एकूण दृष्टिकोनामध्ये. हा OTTने केला आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं त्याचं प्रेक्षक म्हणून त्या गोष्टीकडे जर बघितलं आपण, एक प्रेक्षक म्हणून जर विचार केला, तर आता माझ्यासमोर प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं झालेलं आहे. हे बघू की ते बघू की ते बघू, आपल्याला भेटणारा प्रत्येक मनुष्य कुठल्यातरी भलत्या वेबसिरीजचं नाव घेत असतो ज्याचं आपण नाव कधी ऐकलं पण नसतं. त्यामुळे नंतर मग आपण सर्च करतो ही सिरीज कुठे आहे ती. इतकं प्रचंड झालेलं आहे त्याच्यामध्ये बघायला. तर हा प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी एका दृष्टीने प्रेक्षकाच्या दृष्टीने चांगला आहे, शुभ लक्षण आहे की त्याच्यासमोर खूप येतं. त्याची दुसरी बाजू अशी आहे आपल्याकडे की आपण जेव्हा कुठल्याही OTTवर जातो, आपला धीर कमी झाला आहे. एक कुठली वेब सिरीज सुरू केली, 5-10 मिनटात तरी जर मला धरून ठेवलं नाही तर सोडून दिली, तर दुसरी बघूया आपण आता. नंतर मग तिथे नंतर श्रीकांत वॉच कंटिन्यूस असं काहीतरी मेसेज होतो तिकडे, आपण बघितलं तर तिकडे त्यानंतर. तर हा जो प्रॉब्लेम झाला की त्यामुळे निर्माणकर्ते जे आहेत, दिग्दर्शक लेखक जे आहेत, त्यांच्यासमोरचं चॅलेंज खूप झालेलं आहे की त्याला त्या पहिल्या 2 मिनटातच धरून ठेवलं पाहिजे, नाही तर सोडली त्यांनी सिरीज, असं होतं त्यामुळे. हा चॅलेंज खूप वाढलेला आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने जरी प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी पॉझिटिव्ह असलं तरी त्या दृष्टीने निगेटिव्ह आहे तिकडे. आणि याच्या स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो हे सगळं याच्यामध्ये, तेव्हा एक गोष्ट मला असं वाटतं, आपण साहित्याच्या संदर्भात नेहमी जे शब्द उच्चारतो, कथा आहे, कथासंग्रह आहे, कादंबरी आहे, महाकादंबरी आहे, तर हे सगळे प्रकार आपल्याला OTTमध्ये बघायला मिळतात. छोट्या छोट्या कथा असतात, कुठे कुठे 10-15, तो कथासंग्रह झाला. एकच कथा असेल 5-6 एपिसोडची, ती कथा झाली. एक सीझन असेल तर ती कादंबरी झाली, आणि 10-15 सीझन असेल तर महाकादंबरी झाली. तर हे या गोष्टी त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्यामुळे आपण साहित्यात बरी किती कादंबऱ्या आल्या आणि किती महाकादंबऱ्या आल्या तरी आपल्याकडे राहायच्या शेल्फमध्ये, आज वाचू उद्या वाचू असं व्हायचं. तेच आता याच्या बाबतीत व्हायला लागलं की असं आपल्याकडे आहे, बघू कधीतरी नंतर. हा मला वाटतं खूप चांगला बदल प्रेक्षकांच्या दृष्टीने झाला. नेटफ्लिक्स जेव्हा आलं सुरुवातीला, आणि तेव्हा नेटफ्लिक्सच्या कर्त्याधर्त्यांना एक प्रश्न विचारला होता कोणीतरी पत्रकाराने की तुमचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे. तर तेव्हा नेटफ्लिक्सवाल्यांनी सांगितलं होतं, आमचा मुख्य प्रतिस्पर्धी आपल्याला येणारी झोप. तुम्ही 12 तास झोपता तर आमचं नुकसान होतं, तुम्ही जेवढे कमी झोपाल तेवढा आमचा फायदा आहे. तर मला असं वाटतं हे वाचकाच्या दृष्टीने, प्रेक्षकाच्या दृष्टीने फारच चांगला काळ आहे हा सध्याचा. खूपच छान. मला अभिजित, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. अर्थात तो मी 2 वेळा माझ्या नोटमध्ये सुद्धा मांडला होता, आणि तो प्रसिद्धीच्या संदर्भात आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर रानबाजारची जी प्रसिद्धी केली गेली ज्या पद्धतीनं, प्रेक्षक बिचकला की हे आम्ही बघायचं का, आणि ते सुद्धा प्लॅनेट मराठीवर. म्हणजे आपल्याकडे नेहमी तो एक घोळ असतो की मराठीत सगळं सोज्वळ पाहिजे, हिंदीत आणि इंग्रजीत चालतं सगळं काही, पण मराठीत नको बाबा तसं. तो असा एक घोळ असतो. आणि नेमकं तुझ्या सिरीजमध्ये तसं काही नव्हतं, म्हणजे, आणि ते सुद्धा 3-3 टप्प्याने आलेले. त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा जरा वाट बघितली. म्हणजे मी स्वतः वाट बघितली, म्हटलं सलग 10 एपिसोड येतील तेव्हा आपण पाहू, असा मी विचार केला आणि नंतर पाहिलं. म्हणून अगदी 3 बघितले आणि चांगला आहे किंवा बेकार आहे असे काही रिमार्क मारले नाहीत, ते पूर्ण झाल्यानंतर मारले. पण बघितल्यानंतर लक्षात आलं की ज्या पद्धतीची प्रसिद्धी केली गेली होती त्याचा आणि त्या सिरीजचा जो कंटेंट आहे त्याचा तसा काही संबंध नाही आहे. म्हणजे अगदी माझे शेजारी पण बसलेत, त्यांनी जेव्हा माझं हे बघितलं ना तेव्हा ते म्हणाले आता मी बघतो घरात. म्हणजे ही जी एक मानसिकता असते की अरे ते जो ट्रेलर पाहिलं होतं ते काहीतरी वेगळं होतं आणि सिरीज खरंच काहीतरी वेगळी आहे. तर हे असं का केलं गेलं किंवा काय, स्पेशली रानबाजार आणि इन जनरल सुद्धा. तत्पूर्वी मला असं एक, सगळे ज्येष्ठ बसलेले आहेत त्यांना एक सांगावंसं वाटतं मला की OTT हे भयंकर खजिना आहे, अलिबाबाची गुहा आहे. तुम्ही, असं होतं नाही रे बाबा ते मला काही कळत नाही ते कसं डाउनलोड करायचं, हे म्हणजे माझ्या आई वडिलांचं वगैरे उदाहरण घेऊन सांगतो मी. तुम्ही करा बरं का, ते तुम्हाला आत्तापर्यंत आयुष्यात ज्या विषयापर्यंत पोचायचं होतं ना त्या सगळ्या विषयाच्या उत्तम डॉक्युमेंटरीज, फिल्म्स त्याच्यावरती आहेत. त्यामुळे अत्यंत उत्तम काळ जातं. एखादी तुमच्या काळात तुम्ही अतिशय उत्तम कादंबरी हाताशी लागल्यावर जे काय फडशा पाडला असेल ना ते प्रकरण हे आहे. त्यामुळे ते त्याची एक निगेटिव्ह साईड आहे असं एक तर पुसून टाका सगळं मनातनं. प्रश्नाकडे, ज्यांनी ते टीझर्स बघितले त्यांना
कळेलच. ज्यांनी नाही बघितले तर मी फिल्ममध्ये येण्याआधी 2 गोष्टी असतात, एक टीजर असतो आणि एक ट्रेलर असतो. यातला फरक एक समजून घेणं मला असं वाटतं आवश्यक आहे. ट्रेलर असतो ते तुमच्या चित्रपटात किंवा तुमच्या वेब सिरीजमध्ये किंवा तुमच्या कलाकृतीमध्ये जे काही आहे त्याचा एक आपण अर्क असा एक स्लाइस कापून तो देतो आणि तो याच्याकरता देतो की त्याला उत्सुकता वाढायला हवी. दॅट इज ट्रेलर. टीजर ही अशी गोष्ट अशी आहे की त्याचं नावातच आहे ना, टीज करायला पाहिजे तुम्हाला. असं हे करा असं झालं पाहिजे. टीजर नॉट नेसेसरीली तुमच्या फिल्मचा भाग पाहिजे. नंबर 1. आता ते 2 टीजर जे असे होते त्याच्यात 2 माझ्या ज्या लीड ॲक्ट्रेसेस आहेत, तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी. एक टीजर असा आहे की ती नाव रान बाजार आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की एक टीजर त्याचा असा आहे की प्राजक्ता माळी ही प्रॉस्टिट्यूट आहे कामाठीपुऱ्यातली आणि ती बेडवर झोपलेली आहे. काय लव्ह मेकिंग चालू आहे, पुरुष दिसत नाही पण ती करताना ती हलते न्यूड आहे असं वाटतं. म्हणजे ते न्यूड आहे असं मी दाखवलेलं आहे पण ते दाखवलेलं नाही. आणि त्याच्याबरोबर इथे पेपर येतो आणि पेपरवर लिहिलेलं आहे शेवटी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. या नाट्याच्या आधी लिहिलेलं आहे मी ते. दुसरा टीजर असा आहे की तेजस्विनी पंडित एका रूममध्ये येते. 2 हे दाखवले. ही कामाठीपुरा किंवा फोरा सोरवड तुम्ही जर नाव ऐकली असतील तर त्या अतिशय काय म्हणू साध्या प्रदेशातली ती वेश्या आहे. तेजस्विनी पंडित हे हाय एंड एस्कॉर्ट दाखवले, म्हणजे जे 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन धंदा करतात असं त्याचं आपण एक साधं एक वाक्य मराठीत कळायला म्हटलं तर. ती एका 5 स्टार रूमच्या खोलीत जायच्या आधी ती सगळे कपडे काढते. पुन्हा अपेक्षित असं आहे की नागडी होऊन आत गेलेली आहे. दाखवताना त्याच्यात मी अशा प्रकारे केलं की ते अर्थ कळतो पण ती काय निवड दाखवली नाही. हे 2 टीजर आले की ज्याच्याविषयी संतोष पाठारे आणि असंख्य लोकांचं असं म्हणणं आहे की हे उगाचच केलेलं आहे. आणि मी त्याचं उत्तर द्यायला म्हणूनच आज आलेलो आहे. मी मगाशी एक वाक्य म्हटलं की माझ्या सिरीजचं नाव रांड बाजार होतं. आता तुम्ही म्हणलं तर कोकणात रांडेच्या ही इतकी कॉमन शिवी म्हणाल, त्याचा शब्द म्हणाल, मग तुम्ही घाबरलात का? रांडेच्या का म्हणला? बोली भाषा आहे. रान बाजार ही एक कम्युनिटी आहे ज्याच्याकडे आपण बघत नाही असं नाही, ज्याच्याकडे आपल्याला बघायचं नाहीये पण तो समाजातला एक भाग आहे ना. प्रत्येकाचं मत आहे बघायचं का बघायचं नाही, समाजातला भाग आहे, अस्तित्वात आहे. रादर थोडं हार शिवून जर बोलायचं झालं की तो रान बाजार प्रत्येक वस्तीमध्ये आहे म्हणून बऱ्याच गोष्टीचे गुन्हे घडत नाहीत. हा भाग आत्ताचा आहे का? नाही, हजारो वर्ष. एंटरटेनमेंट हे जेव्हा जगात या विश्वात सुरू झालं तेव्हा देहाचा व्यापार सुरू झालाय. म्हणजे कदाचित शेतीच्या आधी ही गोष्ट घडलेली आहे की काय असा रिसर्च आहे. ओके, आपण त्याच्यात नको पडायला. रान बाजार जेव्हा मी नाव ठेवलं तेव्हा मला असं, जेव्हा मी ती कथा लिहायला सुरुवात केली तेव्हा मी शिव्या देणारा माणूस आहे. म्हणजे बोलताना माझ्या तोंडात शिव्या असतात किंवा बऱ्याच जणांच्या असतात. आता म्हणजे मी घरी शिव्या देऊन बोलवत नाही एकमेकांना, पण एक नाक्यावर उभं राहून, इकडे उभं राहून, कॉलेजमध्ये माझ्या मनात पहिलं जे एक्सप्रेशन आलं या कथेविषयी ते या शब्दातूनच आलं की रान बाजार आहे सगळा. त्याच्या पुढचं एक्सप्रेशन माझं कारण हे होतं की इथे निदान पैसे घेऊन त्या पोरी देह स्वाधीन तरी करतात. राजकारण हा असा आहे की इथे पैसे पण घेतात आणि आपल्यावरच चढतात. आता ही भाषा तुम्हाला फार असंस्कृतिक वाटेल तर ते सोडून द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं उरलं नाही सध्या. मला ह्या टीजरमध्ये म्हणायचं होतं की ज्या वेळेला कोणीतरी कुठेतरी ग्लोबली म्हणायचं होतं, जागतिक सत्य मला वाटलं की ते आहे, मला पटलेलं की जगात जेव्हा कोणीतरी सत्तेवर येत असतं तेव्हा
नागडी होणारी सामान्य माणसं ही नागडीच होत असतात आणि ज्यांच्यावर अत्याचार होत असतात त्यांच्यावर अत्याचार होतच राहतात, त्यांना याचा काहीही फरक पडत नाही. हे माझं त्या टीजरचं एक्सप्रेशन आहे. दुर्दैवाने ती प्राजक्ता माळी होती, मला भयंकर अस्वस्थ व्हायला होतं. ती तेजस्विनी पंडित होती, ट्रोल झाली. ते हल्ली तुला ते ट्रोल होतात, शिव्या घालतात, घाणेरडं लिहितात. ती एक विकृती आहे, मानसिक विकृती. त्यातले जवळजवळ 99% लोक हे खोट्या नावाने ते आपलं आयडेंटिटी क्रिएट करतात. ते काही मला काय त्याच्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही. ती एक मानसिक विकृतीची भूक आहे की मला बोलायला कुठे मिळत नाही तर मी इकडे शिव्या घालतो. एखादं काहीतरी यांचं होतं, मी इकडे शिव्या घालतो. तुम्ही विचारलं की तुम्ही का केलं, हे काय आहे, हे सत्य आहे का, ही ॲक्टिंग आहे का, ही कला आहे का? अरे त्या 2 पोरीने एक विलक्षण काम केलं, ॲक्टिंग केलंय, पागल व्हाल सगळे. एक त्यांनी असलेली प्रस्थापित त्यांची जी काही इमेज आहे, प्राजक्ता असेल किंवा तेजस्विनी असेल, का सुरेखा कुडचीने तिकडे अक्काबाईचा रोल केला म्हणजे ती काय धंदा चालवत असेल? आपण बेनेगलांचं मगाशी नाव बघितलं, मंडी 50 वर्षापूर्वी त्या माणसाने केलंय. प्रभातचा आहे म्हणून सांगायला हरकत नाही. 5 एपिसोड बघितल्यानंतर मला एक फोन आला, माझा नंबर घेतला, त्यांचा नंबर दिला, मला एक फोन आला. 15 मिनटं तो माणूस माझ्याशी बोलत होता, माझ्या शॉर्ट्सविषयी, माझ्या डिरेक्शनविषयी, त्या संपूर्ण कास्टिंगविषयी, त्या संपूर्ण 1 शॉट थेरपी मी केली त्याच्याविषयी, लायटिंगविषयी, बॅकग्राऊंडविषयी. आणि मला म्हणले ते की तू ये भेटायला, तू फारच प्रतिभावंत आहेस. हे सगळं इंग्रजीतनं संभाषण होतं. त्या माणसाचं नाव डॉक्टर श्याम बेनेगल. याच्यापेक्षा मला काय आवड पाहिजे, याच्यापेक्षा मला काय पावती पाहिजे की हा मी नागडा नाच नाही केलाय. ही एक माझी कला आहे. आणि श्याम बेनेगलांनी म्हणल्यानंतर मला याच्याकडे बघायची आवश्यकता आहे. दुसरं नाव मी सांगतो, आज मी पहिल्यांदाच बोलतोय, बडा बोलावं असं वाटलं, आपले लोक आहेत म्हणून. तो माणूस काल माझ्याकडे जेवायला होता, अश्विनी होती ना, त्या माणसाचा मला फोन आला. त्या माणसाने सुद्धा कौतुक काय केलं ते सांगत नाही. आमच्या पिढीत, आम्हाला तुला आठवत असेल, पहिलं रिअलिझम इथली आपली लोकल गुन्हेगारी कुठल्या फिल्ममध्ये बघितली माहिती आहे? नरेश, तुला पण आठवत असेल, बघितलं असेल पिक्चर, ती म्हणजे अंकुश. बघ, मी बोलायच्या आधी अंकुश. जेव्हा नॉन लिनियर स्क्रीन प्ले आपल्या डोक्यात, आपल्या तेव्हा कळत नव्हतं की हा नॉन लिनियर स्क्रीन प्ले नावाची काहीतरी गोष्ट आहे, पण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ट्रॅकवरनं चालत असतात. ती सुपरहिट झालेली फिल्म तेजाब, त्याचे दिग्दर्शक, एडिटर, स्क्रीन प्ले रायटर एन चंद्रा, त्यांचा फोन आला. काल कौतुकाने माझ्या ऑफिसमध्ये ते जेवायला आलेले. का तर रान बाजार बघून मला कुठल्या ट्रोलिंगकडे बघावं असं वाटेल तरी गाव. या गोष्टी मला असं, ठीक आहे, हे माझ्या हातून घडलं, हे भाग्य आहे माझं, आईवडिलांची पुण्य असेल, काही लोकांचं परमेश्वराची कृपा असेल, पण तुम्ही कलेकडे कला म्हणून बघायला जाणार की नाही, ही पब्लिसिटी करायची म्हणून कुठलीही गोष्ट नाही आहे. की ती नागडी बाई दिसली म्हणून माझी सिरीज बघावी, या मताचा मी ज्या क्षणी होईन त्या क्षणी देवानी कला माझ्या हातून काढून घ्यावी असं मी जाहीर सांगतो. विशाल, तुझे काय असे अनुभव आहेत, म्हणजे जसं याने आता त्या पद्धतीचे तुझे काही अनुभव आम्हाला सांग, म्हणजे सिरीज बनवताना. येस, ओके. ऑडियन्सचा OTT म्हणजे खूपच, जसं सर बोलले, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचं ऑडियन्स व्ह्युअरशिप वर्ल्ड वाईड आहे. म्हणजे जर क्रिमिनल जस्टिस जेव्हा रिलीज झाली किंवा लपाछपी जेव्हा ZEE5वर गेली आणि जेव्हा ZEE5च्या माध्यमाने इट वेंट टू सम 190 कंट्रीज असं काहीतरी एक, तर त्या सगळ्या कंट्रीजमधनं जो रेस्पॉन्स येतो, जे आपली लोकं पण नसतात, म्हणजे मराठी नसतात किंवा हिंदी नसतात, दुसऱ्या लँग्वेजची लोकं असतात, त्यांना खूप काय सांगायचं असतं, कारण ते बघतात ते फिल्म कुठेतरी. आणि हॉरर असल्यामुळे ते कसं आहे, हॉररचं एक खूप लॉयल ऑडियन्स आहे वर्ल्ड वाईड आणि ते हॉरर फिल्म बघतातच, म्हणजे कुठल्याही भाषेत असो किंवा काही असो. तर सर बोलले की सबटायटलची सगळ्यांना सवय लागलेली आहे, तर सबटायटल असले तर लोक बघतातच आणि ते जसं आपण त्यांचं कॉन्टेंट बघतो तसं ते आपलं कॉन्टेंट पण बघतात. तर तसं लपाछपी खूप लोकांनी पाहिली ZEE5वर. मग छोरी त्याचं व्हर्जन ते पण खूप लोकांनी पाहिलं. मग त्यांचा जो रेस्पॉन्स आला
तो खूपच मोटिवेटिंग असतो. कारण जर तेव्हा जर सर बोलले की आपण ग्लोबल ऑडियन्स बरोबर आता आपण कॉम्पिट करतोय, तिकडे ग्लोबल ऑडियन्स आहे, मग ते पण आपलं कॉन्टेंट बघतायत. सो त्याच्याहून जास्त चांगली गोष्ट काय होऊ शकते, राईट? आता ते आपल्यावर आहे की आपण तिकडे किती ऑनेस्टीने आणि किती सिन्सिअरिटीने आपण आपलं कॉन्टेंट ठेवतोय किंवा आपली लिखाण आपण केवढं चांगल्या पद्धतीने करतोय, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सर तर ते खूपच मोटिवेटिंग असतं. वर्ल्ड वाईड एक हे रिस्पॉन्स येणं, लोकांचे खूप मोठे मोठे मेसेजेस येणं की खूप आवडली फिल्म आणि खूप जे काय खूप खूप लोक म्हणतात. आणि तर दॅट इज व्हेरी मोटिवेटिंग. ते मला वाटतं दॅट इज द बिगेस्ट अर्निंग. OTTवर कॉन्टेंट जाणं त्याची बिगेस्ट अर्निंग हीच आहे. नमस्कार. मी प्रथम तुम्हा सगळ्यांचे, अभिजित आहे, अमोल आहे, सर्व मंडळींचे, समोरसुद्धा आमचे सर्व मित्र आहेत, बिजू आहे, माझ्या शिक्षिका आहेत, समोर वसंती वरकर आणि सर्व मित्र आणि कलाप्रेमी मंडळींचं प्रथम मी या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये स्वागत करतो. अभिजितनी या ठिकाणी फार मोठं कौतुक केलं. अभिजितला बऱ्याचदा मी पाहण्याकरता बोलवलं होतं विजू, पण अभिजितला काही वेळच मिळत नव्हता. आणि मी आत्ता अमरीश की कोण कोण आलं आहे तर मला अभिजित आला आहे, विजू आहे, मी पाठीच राहतो. मी पटकन बोलत चला जाऊन भेटून येऊया. हे स्मारक करण्यामागचा माझा एक उद्देश होता की या ठिकाणी तुम्हाला कुठेही बाळासाहेबांचा पुतळा दिसणार नाही, कुठे राजकारणाचे जे चलो शिवसेना गर्व से कौम हिंदू है असं कुठेही तुम्हाला बोर्ड दिसणार नाही. बाळासाहेब हे एक मोठे कलाकार होते. त्यांची ओळख कलाकार म्हणून सुद्धा आहे आणि येणाऱ्या पिढीला ती कळावी की बाळासाहेब फक्त राजकारणी नव्हते तर कलाकार होते. आणि त्याकरता ह्या स्मारकाची निर्मिती आपण या ठिकाणी केली. अभिजित म्हणाला की या ठिकाणी मी असे मोठे 2-3 हॉल कम्युनिटी सेंटरच्या नावाने करू शकलो असतो आणि खाली लग्न, वरती जेवणावळी आणि कुठल्या तरी संस्थेच्या नावावरती महापालिकेकडनं करून घेऊ शकलो असतो आणि त्याचं इन्कम मी घेऊ शकलो असतो. परंतु माझा उद्देश होता की ठाण्यामध्ये सर्व कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, हाच एक उद्देश होता. कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो, पथनाट्य करायचो, परंतु आणि ती आवड होती. नंतर ते काही पुढे गोष्टी जमल्या नाही, परंतु आवड आहे. नवीन कलाकारांना, संस्थांना आर्थिक अडचण फार मोठी असते. म्हणजे एखादं समजा एकांकिका तरी केली, त्या ठिकाणी ती सादर करायची आहेत, काव्यसंमेलन घ्यायचं आहे, काही डिस्कशन्स करायचे आहेत, जागा नसते. कारण आपण सर्व मंडळी मराठी तरी एक छोट्या मोठ्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो असतो. आम्हाला पण त्यावेळी खूप अडचणी होत्या आणि त्यांना एक सुसज्ज असं दालन असावं आणि याकरिता आपण हे उभं केलेलं आहे. इथे प्रदर्शनी हॉल आहेत या ठिकाणी, म्हणजे मल्टीपर्पज यूज आपण करू शकतो. समोर एक हॉल आहे, विविध दालनं आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर जाहीर कार्यक्रम करायचा असेल तरीसुद्धा बाहेरचं जी काही स्पेस आहे त्या ठिकाणी जे काही स्टेप्स आहेत त्याचा उपयोग स्टेज म्हणून सुद्धा करू शकतो. एका वेळी 4-5 ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो या ठिकाणी. हा त्याच्यामागचा उद्देश आहे. एखादं प्रेझेंटेशन करायचं तर बाजूलाच आम्ही दादा कोंडकेंच्या नावाने एक ॲम्पिथेटर मेंटल हॉस्पिटलच्या गेटवर, समोर नाही, एक 350 नाही पुढच्या रोडला आपण गेलोत की 350 लोक त्या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट बसू शकतात. एक ॲम्पिथेटर बनवलं आहे. पावसामध्ये पण खूप चांगलं छप्पर आहे त्याच्यावरती. विजू हे सर्व करण्यामागे विजू वगैरे सर्व मंडळींचा सल्ला मला या ठिकाणी मिळालेला आहे, हे ठाण्यातल्या कलाकारांचा, आणि त्यातून हे उभं राहिलेलं आहे. याच्यामागचा उद्देश हा एकच आहे की ठाण्यात मग कवी असतील, ॲक्टर्स असतील, अगदी लेखक असतील, अगदी म्युझिशियन असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी आपण यावं, करावं, हा एकमेव उद्देश. आणि सध्या तरी आपण कुणाकडनं 1 रुपयासुद्धा आपण घेत नाही आहे भाडं म्हणून. हे कायम असंच ठेवावं अशी माझी इच्छा आहे. या ठिकाणी विविध पेंटिंगची प्रदर्शनंसुद्धा होत आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण 1 रुपया घेत नाही आहोत. याच्यामागचा उद्देश आहे. ॲम्पिथेटरसुद्धा खूप कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण 1ही रुपया कोणाकडनं घेत नाही आहोत. हा त्याच्यामागचा हा उद्देश आहे. एकच अट आहे, वाढदिवस, मुंजी ह्या सगळ्या साजरा करू नये या ठिकाणी. त्यानिमित्त कार्यक्रम हा एकमेव अट असते. आणि आपण सगळ्यांनी
विविध आपले काही कला असतील, काही आपलं ग्रुप्स असेल, तर या ठिकाणी तुम्ही या. एका वेळी 4-4 जण करू शकतात, 4-4 संस्था या ठिकाणी कार्यक्रम करू शकतात, अशा पद्धतीने निर्मिती केलेली आहे. पुढेच 5 मिनिटांच्या अंतरावर ॲम्फीथेटरसुद्धा आपण केलेलं आहे. म्हणून अमरीश मला त्या दिवशी म्हणाला की आम्ही मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये आम्ही करतोय. तर मी त्यांना म्हणालो, अरे तिथे भाडं घेतात ना? तर हो. तर बोलो कदाचित तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी करता. ठीक आहे, मला करा तिकडे. मकरंद या ठिकाणी आहे, मकरंद जोशी या ठिकाणी आहे. हां हां आहेत ना. हां नाही नाही, माझा ठाणेकर, माझा हा उद्देश असा नाही की हां. आणि त्यानंतर आपलं घंटाळीचं काय तिथे पण आपले बरेचसे लोक 10,000 आणि 20,000 काहीतरी सुरू केलं, कोणतरी म्हणाले सहयोग म्हणून. तर मी म्हणालो मी इकडे फुकट देतो, फुकट पण काहीतरी करा, चांगल्या गोष्टी करा. याच्या मागचा एकच उद्देश आहे की ठाण्यामध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहावी, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. पॉलिटिकल फायदा कुठेही काही नको आहे, पॉलिटिकल फायदा या ठिकाणी कुठेही काही नको आहे. एक या क्षेत्रातला माणूस राजकारणात आलो आहे, तर त्याचा फायदा माझ्या जुन्या क्षेत्राला सुद्धा व्हावा, हा एकमेव उद्देश आहे. आपण असेच कार्यक्रम या ठिकाणी करा. आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम केला तर अमोल, आपण एकांकिका स्पर्धांना असायचो, आठवत आहे ना, उन्मेषला वगैरे सगळे. तर तुझा भाऊ पण असायचा, नवी मुंबईतनं तुम्ही संस्था घेऊन यायचे. तर ह्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज ठाण्यातल्या लोकांनी सुरू करा. हे दालन आहे तुमच्याकरता, कायम फ्रीच राहील, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कारण आमचा हा 54वा वर्धापन दिन आहे आणि तुम्ही हे जे ऑफर केलं आहे त्याचा आम्ही नक्कीच फायदा घेऊ. आणि ठाणेकर आहेतच माझ्याबरोबर, त्याच्यामुळे आपण इथे कार्यक्रम जरूर करूया. आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण प्रेक्षकांना काही बोलायचं आहे किंवा प्रश्न विचारायचे असतील तर एक 5 मिनटं आपण प्रेक्षकांशी पण संवाद साधूया. काका तुम्हाला काहीतरी? ग्लोबल एक्सपोजरसाठी जेव्हा तुम्ही फिल्म करता तेव्हा करमणूक आणि प्रबोधन याचा समतोल कसा सांभाळला जातो? म्हणजे ग्लोबल आणि कंटेंट त्याचा समतोल. मला मगाशी म्हणल्याप्रमाणे मला असं वाटतं की ग्लोबल असं काही वेगळं नसतं. म्हणजे माझं खूप जे प्रामाणिक आहे ना ते सगळं ग्लोबल आहे. इतकं सोपं आहे माझ्याकरता ते. त्यामुळे त्याला काय नाही. मी एक मध्यंतरी फिल्म मी केली, ती आली नाही, म्हणजे काही कारणामुळे. उळागड्डी ओनिओ नावाची फिल्म केली, इंडो फ्रेंच फिल्म केली. मी लिहिली नाही, पुण्याच्या शिवराज वायचळ नावाने मुलांनी ती एकांकिका लिहिलेली. रेगे नंतर मला ती समोर आली आणि मला ते वाटलं की यात ते आहे, एक फिलॉसॉफी आहे यात. दुर्दैवाने ते प्रोड्युसर्सचा प्रॉब्लेम झाला आणि छान, म्हणजे काही फसवणारे नव्हते, त्यांचा जेन्युइन फॅमिली प्रॉब्लेम झाला आणि ती फिल्म बंद पडली. शूट झाली. मी त्यावेळेला ते केलेलं की ती गोष्टच मला त्याच्याकरता आवडली. अतिशय साधी, सरळ, सोपी, प्रामाणिक गोष्ट. म्हणलं ही ग्लोबल आहे. त्यामुळे आपण जेव्हा, मला कोणीतरी म्हणलेलं, मी हाऊस ऑफ कार्ड्स बघितली नाही, ती मला बघायची, पण खूप गाजलेली सिरीज आहे, अमेरिकन राजकारण, तिकडच्या राजकारणावर ना. तर मला आता म्हणजे ही कॉम्प्लिमेंट मिळाली तेव्हा पण मी दुसऱ्या मित्राला सांगितले, तर तो म्हणलं काय बोलतो, सॉलिड बोलले. मग ते म्हणलं की रानबाजार ही इंडियन हाऊस ऑफ कार्ड्स आहे. तर मी ती बघितली नव्हती किंवा ते राजकारण मला पण माहिती नाही, पण हे राजकारण इथलं आहे ना, आणि ते जितक्या तुम्ही सहजतेने दाखवता ना, त्यामुळे मला असं वाटतं की जे मराठी कॉन्टेंटचा एक मध्ये काही 4-5 वर्ष श्वास, ते नंतर थोडासा पिरियड आला होता. किंवा मी नेहमी म्हणतो की आता हे गुल्लक आणि पंचायतचा तू उल्लेख केलास, किंवा ग्लोबली अशा गोष्टी खूप साध्या सरळ सोप्या येतात ना. मला नेहमी वाटतं चला आत्ता कोणतरी एक पुलो व्हायला पाहिजे, आत्ता कोणतरी एक वपू व्हायला पाहिजे ना, अख्खं जग पायाशी येईल आपल्या. इतकं ते मानवी भावभावनांचं एक, आपण अजूनही मालगुडी डेज कधी विसरत नाही, कारण ते खूप लोकल आहे, खूप प्रामाणिक आहे. मला असं वेगळं ग्लोबल करावं, त्याला कोण पैसेच देत नाही हो. हा जो कार्यक्रम आयोजित केला इकडे प्रभात
चा मी आज पहिल्यांदाच आलो. म्हणजे विद्याधर ठाणेकरचं दरवेळेला पाठवत असतात, पण काही नाही काय कारण जमलं नाही. पण म्हणजे आता जसं एक अर्थकारणाचा उद्देश म्हणजे उल्लेख केला मान्यवरांनी किंवा पिढीचा उल्लेख केला की ते 55 वर्षाचे आहेत. तर माझा अनुभव सांगतो. म्हणजे माझा मुलगा बेंगलोरला असतो. वर्क फ्रॉम होममुळे तो इथे आला आणि तो वेब सिरीज बघायचा आणि तो म्हणजे कुठची बघायचं रे, तो रानबाजारचं नाव घेतलं त्याने. रानबाजारचं नाव घेतलं आणि वाजवा वाजवा, मी टाळ्या वाजायला काय हरकत नाही. काय थोडंसं कौतुक जास्त घेऊन गेलो घरी तर आणि काय हरकत गंमत म्हणजे आहे, असं व्हायची की आम्ही आता मी आणखीन मिसेस रिटायर झालो. आम्हाला ते कसं वेब सिरीज म्हणजे टाबू काय आपण नाही बघायचं, आपण म्हणजे पिक्चर बघायचा काय ते पुस्तकं वाचायचे असं एक वाटायचं. पण हे दोन्ही याच्यातलं सेतू बांधायचं काम त्याने केलं आणि तो बघायचा. तो म्हणजे त्याचं ते काम झाल्यावरती बघायचा आणि मग एवढं काय रे बघतोस, तो म्हणा रान बाजार. म्हटलं काय ती सिरियल असेल. मग तो तरुण पिढीचा जसा असतो, भावांना काही कळत नाही असं तो असं त्याचं व्हायचं. आणि अर्थकारण म्हणजे म्हटलं वेब सिरीज ना तर तूच त्याचं सबस्क्रिप्शन भरायचं काय म्हणजे असं. मगाशी तर परतुरे सर जसे म्हणाले की अजून ते पैसे देऊन बघायचं, आपल्याकडे अजून ती कल्पना आलेली नाही की फ्री जेवढं मिळेल तेवढं बघायचं, मग तेवढं मग नंतर येईलच ना फ्री बघून नंतर तेव्हा. पण म्हणजे सिरीज म्हणजे जसं तरुण पिढीचं आणखीन आमच्या पिढीचं म्हणजे त्यातलं जे सेतू बांधण्याचं काम या कार्यक्रमामुळे निश्चित झालेलं आहे. पण आणखीन रानबाजारचे म्हणजे उरलेले एपिसोड मी मी थोडेसे बघितले, पण ते कसं उडत बघितले. म्हणजे आपण कसं म्हणजे गंभीरता किंवा असं एक कंटेंट म्हणतो किंवा ते वेब सिरीज म्हणजे काय भेळपुरीसारखं असं एक समजलं जात होतं असं. पण आता जरा सिरियसली लोक घ्यायला लागलेत. आणखीन त्या दृष्टीने थोडी असं ते मॅच्युरिटी येईल आपल्या प्रेक्षकामध्ये आणि आमचे म्हणजे 60 का 65 लोक पण बघतील आणखीन त्यातला कंटेंट आणि त्या ह्याच्याला महत्त्व देतील असं मला निश्चित वाटतं. त्यामुळे असेच कार्यक्रम अधिक व्हावेत अशी मी अपेक्षा करतो. माझा प्रश्न अभिजित तुला आहे. तो रात्री बोलू की. तसे बरेच प्रश्न आहेत, पण जाहीर बोलण्याचा एक प्रश्न आहे. साधारणतः आपण ज्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्राबद्दल वाईट बोललेलं कोणालाच आवडत नाही. त्या क्षेत्राचा अभिमान असतो. मी रिक्षावाला असेल तर माझ्या असोसिएशनचा मला अभिमान असतो आणि रिक्षावाले चुकतच नसतात असं मी ठामपणे सांगत असतो. तर आपण ज्या क्षेत्रात आहोत, राजकारण म्हणजे कलाक्षेत्र सोडून, खरं तर इतकं बाहेर त्या क्षेत्राच्या बदनामीला इतकी संधी उपलब्ध असताना आपण पुन्हा वेबसिरीज करून त्याची बदनामी करावी असं का वाटतं? एक 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 माझ्या उजव्या बाजूने त्यात दुसरं वाक्य जास्त सूचक आहे की आम्ही सगळे नियम पाळतो असं मला वाटतं. बरं, माझ्या उजव्या बाजून ज्या टाळ्या वाजल्या ना त्यांना पहिले उत्तर आहे, मी काही वाईट साईड बोलू शकत नाही. आमच्या एकमेव आमदारांनी सुद्धा हात वर केलेला आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तू समजू नको की तू सत्तेत आहे, मी पण सत्तेत आहे आता. नाही, सिरियसली मी विजूला उत्तर देतो. मी खरं दाखवण्याचं काम केलं. ते बदनामी, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला समजत असतात. आता अगदी म्हणजे नरेश हा सजग कलाकार असल्यामुळे मी त्याच्यासमोर बोलायला काही हरकत नाही आणि मित्र पण आहे. जे काय झालं त्यात कोण सत्तेत आलं कोण नाही आलं, काय आलं, अमुक आलं तमुक आलं, ईडी काय आहे त्याचं काय आहे. आपण एका पक्षाचे समर्थक असतो, एका आयडिओलॉजीचे समर्थक असतो. मी ना एक स्टेटमेंट करतो, ते तुम्हाला पटलं तर मनातल्या मनात हो म्हणा. जाहीर काही या देशात म्हणणं पुढे पुढे कठीण होत जाईल असं मला वाटतं. हे सगळं जे झालं म्हणजे काय शिंदे साहेब, उद्धव साहेब, अजितदादा, फडणवीस, अमुक तमुक, जे काही झालं ते व्हॉटएव्हर, काही कोणाविषयी माझं काही म्हणणं नाही. मी राजकारण विरहित पुढचं वाक्य बोलतो. मला एका गोष्टीचं दुःख जरूर झालं की पुन्हा एकदा या महाराष्ट्रात मराठी माणूस मात्र हारला.
पुन्हा एकदा दिल्लीने यशवंतरावांपासून जे दाखवलं की तुम तो मेरे पैर की ज्योती हो महाराष्ट्र, आम्ही सांगीन तेच ऐकायला पाहिजे. हा पानिपत हारल्यानंतरचं जी एक इतिहास आपल्यावर अंगावर आला ना, तो आपण असा खेचून बसवला की काय, या बाबतीत विचार करायला हवा आपण निदान महाराष्ट्राने. ते करताना कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं चुकलं का त्याचं चुकलं का, अमुक चुकलं का तमुक चुकलं. तुम्हाला लक्षात आहे, म्हणजे मी विजय तू रानबाजार बघितलीस, मोहन आगाशे जे सतीश नाईक आहेत त्यांच्या डायलॉग्समध्ये मी संवादात तो एक मोठा मोनोलॉग लिहिला आहे मी, तो ऐका तुम्ही. त्याच्यात त्याचं उत्तर आहे की ते म्हणतात की राजकारण हे आहे ना, सगळा माझा प्रवास हा रेल्वेच्या डब्यात बसल्यासारखा आहे. तुम्ही त्या एकदा डब्यात बसला ना की तुम्ही नाही थांबू शकत गाडी, तुम्हाला ते बाजूच्यांबरोबर पुढे जावंच लागतं. काही वेळेला आपल्याला डब्यातनं ढकलण्याचा प्रयत्न होतो, काही वेळा आम्हालाही ढकलावं लागतं. पण एक मात्र खरं, जोपर्यंत आपलं डेस्टिनेशन येत नाही तोपर्यंत आपण उतरत नाही. आता ही गोष्ट जी आहे ना ती तशी आहे. बदनामी करायला म्हणून मी काय केलं नाही. आणि तू म्हणत असशील की मी त्या क्षेत्रात वगैरे नाही, मी पण आहे ना त्या क्षेत्रात, एका बदनाम क्षेत्रात तुझ्या मते जे काही राजकारण आहे त्याच्यात मी पण काहीतरी चुटपुट करत असतो काहीतरी. पण राजकारणच वाईट आहे आणि राजकारणातच ज्या रानबाजारमधल्या गोष्टी दाखवल्यात त्या फक्त राजकारणातच होतात असं तुला म्हणायचंय? त्या कॉर्पोरेट क्षेत्रात होत नाहीत असं म्हणायचंय तुला? त्यांच्या मीडिया चॅनलमध्ये होत नाहीत असं तुला म्हणायचंय? त्या कुठल्याही संस्थेत होत नाही असं म्हणायचंय? नाही, तो मनुष्य स्वभाव आहे. राजकारण, बॉलिवूडमध्ये एखाद्याने गांजा ओढला किंवा एखाद्याने काही ड्रग्ज घेतलं त्याची बातमी होते. याचा अर्थ फक्त बॉलिवूडमधलेच ते करतात असं आहे तर नाही आहे. ते त्यांचं एक खूप लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांकडनं ते जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला वाटतं की आपण बदनामी करतो. नाही नाही, खालपासून तो समाज तसाच आहे, आपण फक्त बघत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जे खरं दाखवलं त्याचे रिपरकेशन, तुम्ही बदनामी म्हणा किंवा नाव झालं म्हणा, त्याचे रिपरकेशन तुमच्या मनातल्या तुमच्या अनुभवांवरती तुम्ही ठरवा. पण ते जे आहे ते घडतं आणि ते घडतं ते दाखवायला तुम्हाला OTT सारखा दुसरा प्लॅटफॉर्म नाही. विजय, तुझ्या प्रश्नाचं आणखी एक पण उत्तर आहे, अभिजित सांगतो. म्हणजे ते उत्तर खूप वर्षांपूर्वी सत्यजित रायने देऊन ठेवलेलं उत्तर आहे. जेव्हा पथेर पांचाली जगभर नावाजला गेला, हा इंडियन सिनेमा म्हणून, चांगला सिनेमा म्हणून, तेव्हा स्वतः नर्गिसनी टीका केली होती की भारतात राज्यसभेमध्ये की भारतातल्या गरिबीचं प्रदर्शन तुम्ही जगभर का म्हणतायत, भारताची त्यामुळे सत्य दाखवण्याचा हेतू सत्य बदलणं असा आहे. सत्यजित जेव्हा पथेर पांचाली जगभर गाजला आणि त्याचं खूप कौतुक चाललं होतं सिनेमाचं, तेव्हा नर्गिस दत्त यांनी राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता आणि विचारलं होतं की हे फिल्म चांगली आहे म्हणता वगैरे सगळं ठीक आहे, परंतु भारतातल्या गरिबीचं तुम्ही जगभर प्रदर्शन का करतात, ही भारताची वाईट बाजू आहे. तेव्हा सत्यजित असं म्हणाले होते की सत्य जर कबूल केलं तरच सत्य बदलता येतं. परिस्थिती जर वाईट आहे तर ती दाखवली पाहिजे, तर बदलणार कशी आपण? त्यामुळे अभिजितने जे दाखवलं ते सत्य आहे, ते बदलण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. मला वाटतं आपण शेवटचा प्रश्न घेऊया. हो, शेवटचा प्रश्न. नमस्कार सगळ्यांना. माझा प्रश्न पुन्हा एकदा अभिजितसाठी आहे. 80च्या दशकामध्ये साधारण आपण कॉलेजमध्ये होतो त्यावेळी DD मेट्रो ही वाहिनी चालू झाली आणि त्याच्यावरती आपल्या सगळ्यांना लक्षात असेल यस मिनिस्टर आणि यस प्राईम मिनिस्टर ह्या BBCच्या 2 सिरीज खूप प्रसिद्ध होत्या. तर त्यावेळी असं व्हायचं काही तात्कालीन संदर्भ किंवा तिकडचे राजकीय संदर्भ समजून घ्यायला आपल्याला थोडंसं कठीण जायचं किंवा ते कळून त्यातले जे पंचलाईन आहेत ते कळायला थोडंसं अवघड जायचं. तर मगाशी जो लोकल आणि ग्लोबलचा विषय झाला तर आपल्याकडचे राजकीय संदर्भ समजून घेऊन ती वेबसिरीज ग्लोबल लेव्हलवरती पोचताना काही अडचणी येऊ शकतात का, आणि आल्या असतील तर मग
त्या कशा संदर्भाने म्हणजे कशा दृष्टीने त्याच्याकडे तुम्ही पाहता? नाही नाही एक लक्षात घ्या, त्याचा राजकीय संदर्भ निश्चितपणे वेगवेगळेच असतात. म्हणजे तुम्ही झिम्बाब्वेमधल्या माणसाने समजा रानबाजार बघितली तर त्यांना मोहन आगाशाने केलेलं कॅरेक्टर कोणाशी जुळत आहे हे तो नाही सांगू शकत. त्याचा फ्लेवर जास्तीत जास्त चांगलंपणे तो मराठी प्रेक्षक किंवा महाराष्ट्रातला किंवा ज्याला राजकारणाची माहिती आहे तोच घेऊ शकतो. पण या भानगडीत तुम्ही आणखी त्यात सापडलात ना तर तुमचे दोन तुकडे होतील. अगदी अगदी म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला त्याला कळेल का, याला आवडेल का, त्याला आवडेल का, याला आवडेल का, असं करत करत जे फिल्म बनतात त्या दुसरा आठवडा नाही बघत हो, दुसरा आठवडा नाही, सोमवार मंगळवार नाही बघत त्या फिल्म. काय तुम्हाला दोन गोष्टी असतात. एक तर म्हणजे खूपच उदाहरणं आता सगळ्या पॉप्युलर चित्रपटांची माझ्यासमोर आली, पण तुम्ही शेवटी जर अभ्यास केलात ना, जे सुपरहिट झालं ना, नागराजनी त्याच्यात डिस्को डान्स टाकला असताना लोकांना हवा म्हणून तर सैराट नसती झाली. फॅन्ड्री, सैराट किंवा किंवा दॅट फॉर दॅट मॅटर मी केलेली रेगे, की त्याचा स्क्रीन प्ले मी असा केला मग तर लोकांना कळेल का याच्याकरता जर मी लिनियर केला असता त्याची मजा गेली असते. माझं म्हणणं आहे पेंटिंग सारखं आहे ते. पेंटरनी त्याचं पेंटिंग करावं आणि ते फाईन आर्ट सारखं आहे. तुम्हाला प्रत्येकाला त्यात काहीतरी वेगवेगळं दिसतं आणि ते तेव्हाच सक्षम दिसतं की जेव्हा त्या पेंटरनी पूर्ण कन्व्हिक्शननी त्याचं पेंटिंग केलं असेल. हा जसा मगाशी म्हणला ना गोंधळ झाला याच्यासारख्या म्हणजे हा त्यात आहे म्हणून कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अतिशय मूर्ख माणसं बसलेली असतात. हो अगदी म्हणजे हाच शब्द आहे त्याला. ते कुठनं तरी डिग्री घेऊन आलेले असतात. म्हणजे मी आता हा किस्सा जाहीर सांगावा का न सांगावा असं आहे, पण एका खूप मोठ्या एका प्रोडक्शन हाऊसनी मला बोलवलं बरं. तर ते क्राईमवरती होतं. ते त्यांना वाटतं की मी एकच गुंड शिल्लक राहिलं ते मला बोलवतं. खूप मोठी हिंदी वेबसिरीज खूप मोठ्या बजेटची त्यांनी पास केली. आमचे सगळे ते लोक झाले, ओके झालं सगळं. आणि बाकी गणित ठरली त्याची जी काय असेल तर ते म्हणलं की बोलून घ्या, तुम्ही आहे ना तिकडे काय खाणं पिणं सगळं मागवलं नंतर बोलून घ्या दुसऱ्या केबिनमध्ये. मी आणि माझ्याबरोबर एक जण माझा कलिग होता, आम्ही तिकडे गेलो. एक तसाच किस्सा मंगेश सावंत बसलाय, नुकताच त्याने अनुभवलाय. ते हल्ली म्हणतात की सर तुम्ही मीटिंगला येऊ नका, ते आम्ही बघतो. तर तिकडे गेलो. तिकडे 3-4 जण एक महिला पुरुष असे म्हणजे काय असं नुकतंच म्हणजे न्यूयॉर्कमधनंच आत्ता मी उतरलो पाऊल, फुलवासारखं नाही लंडन मधलं उतरलं, न्यूयॉर्क असं हॉलिवूड एका याच्यात आणि एक युरोपियन फिल्म एक कोल्ड्रिंक मध्ये युरोपियन फिल्म असे ते बसलेले असतात आणि बोलायला लागले माझ्याशी अमुक तर मला कळे ना. मला पहिले माझी भाबडी अपेक्षा आपली की हे पैसे कधी घेणार विचारायला आलेत. मी आपला तयारीत द्या. ते म्हणलं की मग आपण बसू, आपण बरं वात्रटपणा मी करत असतो. तो ते फार सोबो इंग्लिशमध्ये बोलतात. ते म्हणजे हल्ली नेटफ्लिक्स आणि हे बघून सबटायटल वाचून थोडं कळायला लागलं मला हल्ली, पण तरी. तर ते म्हणजे कॉन्टेंटमध्ये असं विल सिट टुगेदर अँड विल डिस्कस अबाउट द थीम अँड हाऊ मेनी एपिसोड्स वॉज देअर आणि अमुक मी माझ्या कलिगला विचारलं या कोण आहेत. त्यांनी विचारलं, त्याला कळलं 3रा अंक पडलेला आहे याचा. तर ते म्हणलं की असं तर कॉन्टेंट हेड आहे. म्हणलं हे कोण आहे. नाही त्यांची टीम आहे. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही कॉन्टेंट हेड आहात आणि ही तुमची टीम आहे, जर तुम्ही कॉन्टेंट बनवणार आहात तर मी काय करणार आहे. तर ते एकदम, कारण तिकडे म्हणजे सरपटतच जातात ना लोक, कुछ भी करो मेरा सिरीज आना चाहिए. आणि अशाच लोकांना फाट्यावर मारण्यात जोगही एक मनस्वी आनंद असतो ना आपल्याला. मग मी त्या विदुषींना म्हणलं काय मराठी में मेरे बारे में एक डायलॉग बहुत फेमस है. तो म्हणले क्या. म्हणलं मैं स्ट्रगलर नहीं हूं, मैं स्मगलर हूं. मैं स्ट्रगल करने के लिए यहाँ नहीं आया हूं, आपने बुलाया करके मैं आया हूं.
मैं आपको एक ऑफर देता हूँ कि मैं कंटेंट बनाता हूँ, आप पैसा डालो, मैं आपको सीरीज दूंगा, आपको पसंद नहीं आया तो इंटरेस्ट लगाओ, आई विल बाय बैक ये दिस सीरीज. मुझे कंटेंट के बारे में नहीं बोलो, आपने कुछ नहीं किया है मॅडम, आप इधर बैठो कॉफी पिओ. आणि मी निघून आलो. सेम किस्सा आता मंगेश सावंतच्या बरोबर झाला आहे. त्यावेळी त्या दिवशी मंगेश होता. यांना जो काही कॉन्फिडन्स असतो ना कॉन्टेंट विषयी, पर हे लोक गुंडगिरीविषयी सांगणार. अरे तो माझा धंदा आहे, तुम्हाला कसं काय कळणार. तर या इथे बिनसतं ते. काही गोष्टीत मी सल्ला देतो अनेक लोकांना, म्हणजे आता मी नावं घेत नाही, पण अनेक लोकांना तुम्ही नकारे करू, असं तुमचा अधिकार दाखवण्याकरता तुम्ही नकारे करू. आम्हाला माहिती आहे, मी सांगत असतो की तुम्ही करू द्यात ना त्या माणसाला, त्याचं आहे ना ते पेंटिंग, करू द्या ना. तुम्ही नंतर म्हणा ना ते वाईट आहे. हा म्हणला त्याप्रमाणे त्याचा चेहरा वेगळा, हात वेगळा, मग तो सांगणार इकडे निळा नको, इकडे हिरवा रंग. असे किस्से घडतात शूटिंगला. माझ्या बाबतीत घडत नाही, माझ्या बाबतीत अलाउडच नाही करत मी त्यांना, आतच यायला करत नाही त्यांना. पण हे म्हणजे तुम्हाला कविता लिहित असाल तर तुम्हाला सांगितलं नाही 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 त्या 2 ओळीकडे आणि मी सांगतो त्या 2 ओळीकडे. अरे कविता माझी आहे ना, मी अनुभवली आहे ना. सो मला असं वाटतं की या सगळ्या जे हे बॅरियर्स हळूहळू पडतील, हे मोकळे होतील. आणि म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की लोकांना कळतं, लोकांना कळतं. तुम्ही म्हणजे मी इंग्रजी फिल्म खूप कमी बघितलेत आयुष्यात, फारच. पण तुम्ही एखादी मंडेला बघता ना, त्यावेळेस तुम्हाला वाटत नाही हो तुम्ही ठाण्यात राहता. तिथेही मी नेहमी असं म्हणतो, तुम्ही तुमच्या कलाकृतीमध्ये दुःख दाखवलं तर ते अमेरिकेतल्या माणसाचं दुःख वेगळं नसतं, इस्रायलच्या माणसाचं दुःख काहीतरी अजून वेगळं असतं, असं नसतं. तुम्हाला जखम झाली, पायाला ठेच लागली, तर सगळ्या जगामध्ये लोक त्यांच्या त्यांच्या भाषेत पण आईचंच नाव घेणार आहे. तो इतकं ते सोपं आहे आणि ते आपल्याला कळतं बघून. मला वाटतं खूप परिसंवाद रंग अजून येण्याची गरज आहे की जे लहान मुलांसाठी पण करतील, म्हणजे जेणेकरून बाबा मला हे काहीतरी आलंय, जसं आमची मुलं म्हणतात की बाबा हे अशा पद्धतीनं आले आणि आम्हाला हे बघायचं आहे, तसं मला वाटतं की तुम्ही एक्सप्लोर करायची गरज आहे. हो. मी स्पष्ट सांगेन, कारण जसं मगाशी अभिजितने हो, सांगितलं हो. की प्रत्येक वयोगटासाठी प्रत्येक तुमची जी अभिरुची असेल, लहान मुलं असाल, तुम्ही मोठे असाल, प्रत्येकासाठी खजिना आहे. नेटफ्लिक्सवर आहे, हॉटस्टारवरती आहे. तुम्ही प्रभातचे मेंबर असाल तर तुमच्यासाठी मूवी पण आहे, की तुम्ही मूवीचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्ही वर्ल्ड सिनेमा बघा. बरोबर. किंवा जसं आता नेटफ्लिक्सवरती डॉक्युमेंटरीज बद्दल ह्याने सांगितलं, तुम्ही प्लॅनेट मराठीवर जर गेलात तर त्याच्यावरती तुम्हाला भीमसेन जोशींची मैफिल सुद्धा बघायला मिळेल. सो तुम्ही एक्सप्लोर करायची गरज आहे. आणि एक्सप्लोर केल्यानंतर तुम्हाला नाही कळलं, म्हणजे नेटफ्लिक्सवर जर तुम्ही गेलात आणि वर्ल्ड सिनेमा असं सर्च केलं तर तुम्हाला जगभरातले सिनेमे मिळतील. लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी कार्टून फिल्म्स आहेत, लहान मुलांच्या फिल्म्स आहेत, आणि त्याच्यावरती लिहून येतं की कुठल्या वयोगटासाठी आहेत, हे कशा मी प्रकारच्या हे आहेत. करतोच, त्याबद्दल नाही. परंतु मराठीतले आत्ता आपण मराठी जे आपले हे आहेत लोक जे बसलेत त्यांच्यासाठी मी बोलतोय, जे डिरेक्टर आहेत आत्ता, जे येत आहेत, येणार आहेत किंवा आत्ता काम करत आहेत. जसं सरांना वाटलं की रान बाजार आपण करावा, तसं लहान मुलासाठी व 15 वर्षासाठी, 14-10 वर्षासाठी, 5 वर्षासाठी त्यांनी करावं असं काय नाही वाटलं, किंवा असं का नाही आता वाटलं. एक OTT चॅनल आलंय मराठीमध्ये, हो, अजून 2 येण्याच्या मार्गावर आहेत. जर हे पहिलं, आणि आहे युट्यूब आहेच, नाही त्यांना मराठी हे करायचं, त्यांचं म्हणणं आहे की OTT वरतीच मराठी असतं. ठीक आहे, हां ठीक आहे. एक जर चाललं ना, एक प्लॅनेट मराठी जर चांगलं चाललं ना, तर हे सगळे प्रयोग होतील. हा हो. सो ती येत राहणार हळूहळू. स्पष्ट स्वरूपात सांगतात. 2 कारणं त्याची होती. एक तर अख्ख्या मार्केटिंग टीम, ती काय त्यांची मोठी मार्केटिंग टीम आली, त्यांनी बघितलं, ते म्हणले की दिस इज स्कॅम फॉर प्लॅनेट, म्हणजे काय सुपर्ब आहे. या गोष्टीत असं झालं की एकतर होर्डिंग्सवरती काय आता
OTTला सेन्सॉरशिप नाही आहे, वृत्तपत्रांना पाळतात, होर्डिंग्ज पाळतात, त्याच्यावरती काही केसेस विसेस होऊ शकण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे आता माझे नेते म्हणून उल्लेख करत नाही, पण राजसाहेबांशी माझं चाललं ते त्यांना मी सांगत असतो काय त्याला. राजसाहेब मला म्हणले, पहिलं ते नाव बदल, तू 50% महिला ऑडियन्स कट करून टाकशील, कारण तू सिरीज खूप पॉवरफुल बनवशील, मला विश्वास आहे. तू अननेसेसरी एक 50-60% लोकांना त्याच्यामधनं दूर नेशील की अरे बापरे हे कसं मी घरी बघू. आणि मग या दोन्ही कारणाचा उहापोह केला. शेवटी काय असतं की मी माझंच हे का धरून बसण्याची काही गरज नसते. प्लॅनेट मराठी, माझी प्रचंड इच्छा होती की अक्षय बर्दापूरकरनी सुरू केलेलं प्लॅनेट मराठी याच्याकडे ट्रॅक्शन यावं, याचं सबस्क्रिप्शन वाढावं. म्हणजे एक शेवटचा आता काय एवढी लाल केलीच आहे स्वतःची, तर शेवटची पण करून घेतो की आधी वर्षभर 80,000 सबस्क्रायबर्स होते, आता 2.25 लाख झालेत आफ्टर रान बाजार. सो मला त्याचाच सगळ्यात जास्त आनंद होतो की कोणीतरी माझ्यावर 5-7 कोटी लावले, त्या माणसाला परत मिळालेत. सो या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज किंवा या गोष्टी असतात. आणि तिथे माझा फार असं दामटवून आग्रह माझा आधी होता, पण मी काय दिवसेंदिवस आपण शिकत जातो की आपण एखाद्या क्षेत्रात दुसऱ्याचं ऐकून घेतो, समजून घेतो, आणि मग ती प्रगल्भता येत जाते. आणि मला असं वाटलं की हो बरोबर आहे रे, आपण ते नाव बदलायला हवं. मग रान बाजार केलं, रान इज अ जंगल, मग त्याला खूप हे केलं. पण मी म्हटलं ठीक आहे, नॉट अ प्रॉब्लेम. मग ते रान बाजार झालं. सगळ्यात सरते शेवटी काय असतं माहिती आहे मित्रा, अजूनही ते चांगलं आहे का वाईट आहे याची चर्चा खूप नंतर होते. पहिली चर्चा होते ते हिट आहे का नाही आहे. सुदैवाने ते चांगलं आहे असं लोक म्हणतायत, आणि ते हिट आहे असं मी म्हणतोय नक्की. सर, आजचा परिसंवाद हिट झाला असं आपण समजूया, म्हणजे आपण चांगलंही होता. आणि मला वाटतं की तुझ्या ज्या काही शंका होत्या आमच्याबद्दलच्या, की आम्ही अजिबातच तुला पहिलं स्थान देत नाही, तर तसंही ते मिटलं असेल असं मला वाटलं आता. धन्यवाद, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. नरेश सर, तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही इतका चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिलेला आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.